सद्द सारे लोक आहे, क्षण आहे अमृताचे. उजळलेल्या मंच आहे, तेच जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे. गोड मानुनी घ्या रसिक हो, शब्द माझे स्वागताचे. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि अध्यक्ष, त्यानंतर सर्व काही आयोजकांचे मनापासून आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये सर्वांचं स्वागत. पालघर पल्लव साहित्य परिवार आयोजित कवी जयराम कराळे लिखित भावतरंग या कविता संग्रहाचे चर्चासत्र आज आपण आयोजित केले आहे. आजच्या या चर्चासत्रात तुम्हा सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. आजचे आयोजक आणि पल्लव परिवार पब्लिकेशनच्या सीओ माननीय सो लीना पाटील मॅडम यांचेही आजच्या या चर्चासत्रामध्ये मी स्वागत करतो. त्यानंतर महाराष्ट्र पल्लव परिवार अध्यक्ष किरण तोडकर सर यांचंही मी आजच्या या परिवारामध्ये स्वागत करतो. एक थोडक्यात सांगावं असं वाटतं की पल म्हणजेच काय, हा प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला असतो. आणि पल म्हणजेच एक क्षण, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं आहे मुमेंट ऑफ युअर लाईफ स्टे अँड लाईफ विथ यूज इन द फॉर्म ऑफ बुक. अँड पब म्हणजेच पब्लिश दिस मुमेंट इन द फॉर्म ऑफ बुक विथ पल्लव पब्लिकेशन. आणि अशा ह्या क्षणाला पुढे घेऊन जाण्याचं काम लीना मॅडम करतायत. आणि ह्या क्षणातून प्रत्येक लेखक आणि कवीला एक नवीन प्लॅटफॉर्म देण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्या लीना मॅडम करत आहेत. खरंच सांगावं असं वाटतं की ह्या चर्चासत्राच्या माध्यमातून प्रत्येक कवीला, प्रत्येक लेखकाला एक वेगळा प्लॅटफॉर्म तर मिळणारच आहे, परंतु सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत घेऊन जाण्याचं काम ह्या पल्लवच्या माध्यमातून लीना मॅडम करत आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक गणपतराव कनसे सर यांचेही मी पालघर पल्लव परिवारातर्फे आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये, या चर्चासत्रामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी प्रतीक मतकर सर, तसेच कवी लेखक सुहास राऊत सर यांचेही आजच्या या चर्चासत्रामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. तसेच आज पालघर पल्लव जिल्हा आयोजित चर्चासत्रामधील पालघर कमिटी, जसे की महेंद्र सूर्यवंशी सर, रुपाली राऊत सर, योगेश गोतारणे सर, विजय भोईर सर यांचे सुद्धा मी आजच्या शब्द सुमनांनी ह्या कमिटीचं सुद्धा स्वागत करतो. तसेच ज्यांच्या कार्यक्रमातील प्रत्येक गोष्ट बारकाईने बघणाऱ्या ग्राफिक डिझायनर कवित्री सुरक्षा पाटील यांचं सुद्धा मी आजच्या ह्या पल्लव परिवारामध्ये स्वागत करतो. म्हटलं जातं कविता हा साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. कविता ही छंदबंध व रसबंध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचेच माध्यम आहे आणि त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्वज्ञान फारच जुने आहे. कविता शब्दांनी समृद्ध असतात आणि असाच काव्यसंग्रह, जो भावतरंग हा काव्यसंग्रह ह्याने सुद्धा आज प्रत्येकाच्या मनावरती एक राज्य केलेलं आहे. की त्या भावतरंगातून आज जयराम सरांनी सुद्धा प्रत्येकाच्या लेखणीवरती, प्रत्येकांच्या शब्दांवरती आणि प्रत्येकांच्या मनावरती एक राज्य करण्याचं काम केलेलं आहे. तर आपण वेळ न दवडता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि चर्चासत्राला प्रारंभ करूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणपतराव कनसे सर एक कवी, लेखक व तसेच उत्कृष्ट अभ्यासक सुद्धा आहेत. यांचे स्वागत करतोच आणि त्यांना आम्ही विनंती करतो की कवी जयराम कराळे लिखित हा भावतरंग या काव्यसंग्रहाविषयी आपल्याला काय वाटते. तसेच या काव्यसंग्रहातील ज्या वेळेला आपण हातात घेतल्यानंतर त्याचं जे मुख्य पृष्ठ आहे, मळपृष्ठ आहे, ते बघितल्यानंतर तुम्हाला नक्की काय वाटलं त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगावं. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कराळे सरांच्या काव्य संग्रहाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. विशेषतः आपल्या पल्लव साहित्य परिवाराच्या सर्वा सौभाग्यवती लीनाताई, त्याचप्रमाणे सूत्रसंचलनाच्या भूमिकेत असलेले संदीपजी पवार,
प्रमुख पाहुण्यामध्ये आणि जे कविता संग्रहाचं प्रामुख्यानं रसग्रहण करणार आहेत ते कविवीर प्रतीक मतकर सर, कविवीर सुहास राऊत सर, त्याचप्रमाणे आपले किरणजी तोडकर सर, सुरक्षा पाटील मॅडम, आपणा सर्वांचं या काव्यसंग्रहाच्या रसग्रहणाच्या निमित्तानं मी सहर्ष स्वागत करतो. खरं म्हणजे भावतरंग हा जयराम महादेव कराळे, कविवर्य जयराम यांचा काव्यसंग्रह जो आहे तो मी संपूर्ण वाचलेला आहे आणि एकंदरीत या काव्यसंग्रहामधल्या सगळ्याच कविता ज्या आहेत त्या सर्वच भावनांना स्पर्श करणाऱ्या आहेत. ते त्यामध्ये आईविषयी आहेत, वडिलांच्या विषयी आहेत, गुरूंच्या विषयी आहेत. रामायण महाभारत या काव्यांचाही त्या ठिकाणी निर्देश त्यांनी केलेला आहे. असं एकंदरीत हा काव्यसंग्रह सर्व भावभावनांनी नटलेला असाच काव्यसंग्रह आहे असं मला मनापासून वाटतं. काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचा जर विचार केला तर त्या मुखपृष्ठामध्ये 3 रंगांची त्या ठिकाणी संगती जुळलेली आहे. पैकी साधारणपणे 3/4 भाग हा निळा रंग आहे आणि निळा रंग म्हणजे समुद्राच्या पाण्याचं प्रतीक किंवा निळा रंग आकाशाचा रंग असतो आणि त्यामुळं निळ्या रंगाच्या या समुद्राच्या पाण्यामध्ये निर्माण होणारे जे तरंग असतात ते तरंग जसे आपल्या किनाऱ्यावर आपटतात आणि परत जातात, जे एक प्रकारे किनारा आणि ते तरंग यांचं एक वेगळ्या प्रकारचं नातं असतं. प्रियकर आणि प्रियशी असंच ते नातं आहे. परंतु मला या ठिकाणी एक शेर आठवते की या तरंग आणि लाटा किंवा तरंग आणि किनारा यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, किनारों का प्यार था सागर से, लहरों का प्यार था सागर से, लेकिन उनकी शादी हुई सागर से. किनारों का प्यार लहरों को खींच लाता है, लेकिन बदनाम न मोहब्बत, इसलिए लहरें वापिस सागर में जाती है. या सागरामध्ये ज्याप्रमाणे या तरंग उठतात तसेच या काव्यसंग्रहाचं वाचन करत असताना आपल्या मनामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या भावभावना निर्माण होतात असं या ठिकाणी वाटतं. त्याचप्रमाणे या मुखपृष्ठाचा 1/4 भाग जो आहे त्या विचार केला तर तो काळ्या रंगामध्ये, आणि काळ्या रंगाला जी पार्श्वभूमी लाभलेली आहे ती प्राजक्ताच्या फुलांची आहे. जसा प्राजक्तांच्या फुलाचा सुगंध सर्वत्र पसरतो आणि तो सर्वांसमोर मोहित करून जातो, जणू काय एक ही सगळी काव्य पंक्ती वाचल्या कविवर्यांच्या तर सगळ्यांचंच मन अशाच पद्धतीनं प्रफुल्लित होईल, मोहित होईल. अशाच प्रकारची काव्य रचना त्यांची प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येते. आता या प्राजक्ताच्या फुलाच्या बाबतीत एक आख्यायिका अशी सांगितली जाते की श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा ही ज्यावेळी कृष्णांच्या बरोबर इंद्राच्या दरबारमध्ये स्वर्गामध्ये जाते आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर तो प्राजक्ताचा सडा आणि त्याचा मोहित करणारा सगळा सुगंध दरवणारा तिने ती प्रफुल्लित होते आणि प्रफुल्लित झाल्यानंतर इंद्राच्या पत्नीकडे ती मागणी करते की हा प्राजक्ताचा वृक्ष जो आहे तो मला तुम्ही द्यावा, मी तो पृथ्वीवर घेऊन जाणार आहे. आणि तशाच प्रकारे तो प्राजक्ताचा वृक्ष त्या पृथ्वीवर घेऊन आल्या आणि या प्राजक्ताच्या सड्याप्रमाणेच हा जो सुगंध आहे त्या काव्यांचा सुगंध निश्चितपणे सर्व दळवळत राहणारा अशाच प्रकारे जयरामजींनी लिहिलेला आहे. आता खरं म्हणजे कुठलंही काव्य ज्यावेळी आपल्याला सुचतं त्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं.
आणि ज्याचं संवेदनशील मन आहे या प्रत्येकाला काव्य सुचतं, किंवा जो एखाद्या याच्यावर प्रेम करतो त्या प्रेम करणारा नेहमीच काव्य समजतो. मग प्रेम करणारी ती व्यक्ती असेल किंवा ती एखादी वस्तू असेल, परंतु ते असं असेल तर निश्चितपणे काव्य सुचतं. मला वाटते जयरामजींना अशाच पद्धतीनं हे काव्य सुचलेलं असावं. त्यांनी सुरुवातीला आपल्या लेखनामध्ये असं लिहिलेलं आहे की मी 10वीत असताना माझ्या आईचं निधन झालं. 16व्या वर्षी एखाद्या तरुण वयामध्ये आपल्या मातृछत्र हरपून जाणं हे खरं म्हणजे फार मोठा आघात असतो. आणि अशा आघाताच्या त्या ठोकर बसल्यानंतर त्यामधून जे काव्य सुचत जातं ते भळभळ वाहणाऱ्या रक्ताप्रमाणे असतं. आणि त्यामुळं त्याला सुचलेलं हे सगळं काव्य जे आहे ते अशाच पद्धतीनं सुचत गेलेलं आहे. खरं म्हणजे आईच्या बाबतीत तर सर्वांनाच भुरळ पडणार असं असतं. आपल्या सर्वांचं संस्काराचं पहिलं विद्यापीठ आई असते. आणि या संस्कारामध्ये किंवा या विद्यापीठातले सगळे संस्कार आपलं भावी आयुष्य उजळून टाकतात. मला वाटते तशाच प्रकारचं या कैवर्य जयरामजींचं आयुष्य या सगळ्यांना उजळून निघालं असावं. आणि त्यामधून त्यांना जे काव्य सुचत गेलं ते सगळ्यांना रुचेल अशाच पद्धतीनं ते लिहित गेलेले आहेत. आणि त्या काव्यसंग्रहामध्ये सगळ्या भावभावनांचे तरंग त्या ठिकाणी आपल्याला उमटलेले दिसतात. मी संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आईशिवाय त्यांच्या 2-4 कविताही त्यामध्ये आहेत. आईविषयी ते एका कवितेमध्ये म्हणतात, तुझे सवे जगताना वाटे जीवन हे धन्य, तुझ्या सवे जगताना वाटे जीवन हे धन्य, तुझ्याशिवाय जगणे मला वाटते शून्य. खऱ्या अर्थानं आई नसेल, आईचं वात्सल्य प्रेम आपल्याला जर त्यापासून आपण पारखं झालो तर अशाच प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात. फमुम सिद्धे हे कवी एका आपल्या आई या कवितेमध्ये असं म्हणतात, ती कविता मला आठवते प्रामुख्यानं, की आई हे एक नाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. घरात असते तेव्हा जाणवत नाही, आणि आता नसली कुठेही तरी नाही म्हणवत नाही, नाही म्हणवत नाही. आईच्या बाबतीत अशाच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि तरुण वयामध्ये अशा प्रकारे मातृछत्र हरपणं खऱ्या अर्थानं आपल्याला एक फार मोठा तो आघात असतो. आणि तो आघात आणि त्यामधून निर्माण होणारं काव्य खरोखर ते जिवंत काव्य आहे असंच आपल्याला वाटतं. त्यांच्या कवितेमध्ये आईच्या संबंधी जसं काव्य आहे तसं त्यांनी भारतीय संस्कृतीमध्ये आपण आई वडील यानंतर गुरुजनांना स्थान देतो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं आपण म्हणतो. आणि त्यामुळं गुरुजनांच्या बद्दल सुद्धा त्यांच्या मनामध्ये तेवढीच आपुलकीची, तेवढीच प्रेमाची, तेवढी सहानुभूतीची भावना आहे. कृतज्ञतापूर्वक त्यांनी गुरुजनांचाही आपल्या काव्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि त्यामध्ये गुरुजनांच्या बद्दल सुद्धा त्यांनी भावभावना त्या कवितेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. आहे गुरुजन मान, त्यांचा करुणी आदर, त्यांना करूया वंदन. अशा प्रकारे गुरूंचंही वंदन त्या ठिकाणी केलेलं आहे. कबीर तर एका आपल्या दोह्यामध्ये गुरूंचं महत्व सांगताना असं म्हणतात, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरुदेव की गोविंद जय मिळाय. जे गुरु आणि परमेश्वर, गोविंद म्हणजे परमेश्वर, हे एकाच वेळी जर माझ्या पुढे उभे ठाकले तर मी प्रथम नमस्कार कुणाला करेन, तर मी प्रथम नमस्कार माझ्या गुरूंना करेन. कारण गुरुनीच मला परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. आणि त्यामुळे गुरुजनांच्या बद्दलची कृतज्ञता ही जयरामजींनी आपल्या काव्यामध्ये त्या ठिकाणी हे केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये मित्राचं स्थान फक्त आगळं वेगळं असतं. जीवनामध्ये एका तरी मित्र असावा आणि तो आपल्याला जीवाभावाचा असावा. अशाच प्रकारची या मित्राच्या बाबतीत त्यांच्या कवितेमध्ये दिसतं. तुझा सहवास मित्रा नित्य वाटे मला, तूच मार्ग दाखविला मला होऊन या द्या. आपल्याला एक प्रकारचा मार्ग दाखवणारा, आपल्याला एक प्रकारची दिशा देणारा,
अशा प्रकारचा आपला मित्र आणि त्या मित्राबद्दलची कृतज्ञता हाही भाव त्याने त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. हे करत असताना पत्नीचाही विसरच नाही त्याला पडला. पत्नीच्या बाबतीतही त्याने काव्य लिहिलेलं आहे की भाव डोळ्यातले वाचले बायको, भाव डोळ्यातले वाचते बायको. आपल्या डोळ्यामध्ये आपल्या चेहऱ्यामध्ये होणारे सगळे बदल जे आहे ना ते बायकोला लगेच कळतात हो. आणि त्यामुळे तशाच प्रकारची भावना त्यांच्या पत्नीच्या संबंधीच्या कवितेमध्ये सुद्धा दिसून येत. आता हे सगळं करत असताना ते प्रियशीला सुद्धा विसरलेले नाहीत. त्या प्रेमाच्याही जगामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी म्हणले की जलमेनं जगताना मासा पाहिला का कुणी, प्रेमाविना मरतील तशी जगात हे दोन्ही. प्रेम ही उच्च प्रतीची भावना आहे. तो व्यवहार नाही. व्यवहारामध्ये देवघेव असते, प्रेमामध्ये फक्त समर्पणाची भावना असते, देण्याचीच भावना असते. आणि अशाच प्रकारची भावना त्यांनी त्या आपल्या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. हे सगळं करताना ज्ञानेश्वर म्हणजे संतांच्याही बाबतीत ते विसरलेले नाहीत. आणि पाऊस, त्याच्यामध्ये रंगाची होणारी बरसात, या सगळ्या गोष्टीला त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्पर्श केलेला आहे. त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्याच काव्यसंग्रह जर आपण वाचत गेलो तर त्या काव्यसंग्रहातले तरंग, भावनांचे तरंग आपल्या हृदयामध्ये सुद्धा उमटतात. आणि त्यामुळं तो काव्यसंग्रह पुन्हा पुन्हा वाचावा, पुन्हा पुन्हा त्याचा आस्वाद घ्यावा, अशाच प्रकारची भावना त्यामध्ये निर्माण होते. जयरामजी, कविवर्य जयरामजी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं या काव्याची रचना केलेली आहे. आणि त्यामुळं मला हा काव्यसंग्रह आवडला. रसिक प्रेक्षकांना सुद्धा तो निश्चितपणे भावेल अशाच प्रकारची भावना आहे. या निमित्तानं आपल्या या भावतरंग या काव्यसंग्रहाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. खूप छान. कणसे सरांनी खूप अतिशय म्हणजे मार्मिकपणाने त्याचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि खरंच रसिकांना तो काव्यसंग्रह नक्कीच आवडणार. कारण की असा हा रसिकांना आवडणारा काव्यसंग्रह म्हणजे त्याच्यामध्ये चारही बाजूंना स्पर्श करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. की जसं कणसे सरांनी सांगितलं, आई, मित्र, गुरु, पत्नी, तर प्रेमाची भावना सुद्धा त्या ठिकाणी आहे. तर तेवढंच सोडत नाही तर त्याच्याबरोबर संत महापुरुषांनाही स्पर्श करणार आणि पाऊस म्हणा, त्याच्यानंतर पूर्ण पर्यावरणाला स्पर्श करणाऱ्या अशा भावनात्मक कविता त्यांनी या भावतरंगातून उमटवलेल्या आहेत. आणि खरोखरच की हा जो भावतरंग आहे तो नक्कीच प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करून जाईल आणि प्रत्येक वाचकाला तो नक्कीच आवडेल. मी पुढे आमंत्रित करतो की पालघर परबत साहित्य परिवाराचे सदस्य तसेच कोकण मराठी साहित्य परिषद संस्थेचे पालघर जिल्हा प्रतिनिधी, एक शेतकरी कुटुंबातील राहणारे असे एक व्यक्तिमत्व, कवी, लेखक सुहास राऊत सर यांचे या चर्चासत्रामध्ये स्वागत करतो. आणि सुहास सरांना म्हणतो की आपण हा काव्यसंग्रह वाचलात आणि वाचला असेलच, त्यातील कविता आपल्याला का भावल्या असतील, म्हणजे कोणत्या कविता अशा नक्की आहेत की कोणता भाग असा आहे की तो आपल्याला जास्त प्रमाणात भावला असेल, तर आपण थोडंसं त्या काव्यसंग्रहाबद्दल बोलावं. नमस्कार. पल्पच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा मनपूर्वक असा नमस्कार. खरं तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मराठीच्या साहित्याच्या जगतात एक सर्वांग सुंदर आणि खरोखर वाचनीय असा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. खरं तर गेले कित्येक वर्षापासून एक वाचक म्हणून किंवा एक रसिक म्हणून आपण ज्याची वाट पाहतो आहोत की उच्च दर्जाचं काव्य, उच्च दर्जाच्या कविता कुठेतरी मिळाव्यात, आपण आपल्या हाती याव्यात, आपण वाचलं पाहिजे. तर असा हा संग्रह आपल्या हातात आज आलेला आहे. कविवर्य जयराम महादू कराळे यांचा भावतरंग हा तो कविता संग्रह आहे. ह्यातल्या कविता आपल्या प्रत्येक सजग असल्या माणसाला निश्चित अशा आवडतील. ज्याला ह्या साहित्याचं वेळ आहे, ज्याला कवितांचं वेळ आहे, ज्याला आपण मराठी भाषेचं वेळ आहे, त्याला ह्या कविता निश्चित अंतर्मुख अशा करतील. मला ह्या कवितेत अनेक गोष्टी दिसल्या, जसं अगोदर सरांनी सांगितलं, कणसे सरांनी पण सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच ह्यातली प्रत्येक कविता ही अतिशय सुंदर आहे. आणि आज आपण हे चर्चासत्र जे आपण सुरू ठेवलेलं आहे त्याचं कारण हेच आहे की
हा कविता संग्रह आपल्या प्रत्येकाने संग्रही ठेवावा. इतकंच नव्हे तर आपल्या विशिष्ट अशा व्यक्तींना, मित्रांना तो भेट सुद्धा द्यावा. आपला आनंद हा दुसऱ्यांचाही आनंद कसा होईल, तर हे पुस्तक आपण जर इतरांना दिलं तर आपला आनंद निश्चितच त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि खरोखरच जयराम बहादूर कराळे सरांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. कारण एका शेतकरी कुटुंबातील अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा आपलं शब्द, आपल्या भावना आणि आपल्याला आलेले अनुभव शब्दबद्ध करणं त्यांना जितक्या चांगल्या प्रकारे जमलाय तसं क्वचितच कोणाला जमू शकतं. अनेक दुःखांमध्ये सुद्धा त्यांनी जो आशावाद प्रकट केलेला आहे तो अत्यंत असा सर्वांना आदर्श असा आहे. कोणत्याही परिस्थितीत ते डगमगलेले नाहीत, हे त्यांच्या अनेक कवितांच्या उदाहरणावर दिसून येतं. खरंच प्रत्येक पानावरची सहसा असं होत नाही. अनेक कविता संग्रह आपण वाचतो तेव्हा 4-5 कवितांतर एखाद दुसरी कविता आवडत नाही असं निश्चित होतं आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. पण तुम्हाला सांगायला फार म्हणजे ज्यांनी कविता वाचलेल्या असेल त्या सर्वांना असं लक्षात आलं असेल की ह्यातल्या प्रत्येक कवितेला एक विशेष असा दर्जा आहे आणि तो दर्जा त्यांनी प्रत्येक शेवटच्या पानापर्यंत टिकून ठेवलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला त्यांचं सर्वार्थानं असं कौतुक वाटतं की हा जो कविता संग्रह आपल्या सर्व रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचायला हवा. कधी कधी आपल्याला आलेले अनुभवच कवी कराळे सरांनी शब्दबद्ध केलेले आहेत की काय असंही या ठिकाणी वाटतं. त्यांची पहिलीच कविता जी एक प्रार्थना आहे, या प्रार्थनेतूनच कवीचा आवाका किती आहे हे लक्षात येतं. आणि मला त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं की ही जी कविता आहे, ही जी प्रार्थना आहे ती आज अनेक ठिकाणी शिकवली जाते. शाळेमध्ये पहिल्या ज्या तास असतो त्याच्यामध्ये ही बोलली जाते. हे जे कौतुक आहे हे खरंच मोठं आहे. आणि म्हणूनच अशा चांगल्या गोष्टीपासून आपण विन्मुख राहू नये, आपण पाठीमागे राहायला नाही पाहिजे. आणि म्हणून हा कविता संग्रह सर्व ठिकाणी पोहोचला पाहिजे. त्या कवितेचं पहिलंच प्रार्थना ही अशी आहे, श्री अनंता एकदंता ऐक अमुची प्रार्थना. श्री अनंता एकदंता ऐक अमुची प्रार्थना, जग सुखाने हे भरावे ना कुणा हो यातना. किती आशावाद, किती सुंदर म्हटलेलं आहे. स्वतःचं दुःख बाजूला सारून जेव्हा एखादा माणूस असा सर्वांबद्दलची प्रार्थना करतो तेव्हा ती व्यक्ती सर्वार्थानं श्रेष्ठच असते. सत्यकर्मा साह्य व्हावे सांगते ही संस्कृती. बघा, ते संस्कृतीलाही विसरलेलं नाहीत. सत्यकर्मा साह्य व्हावे सांगते ही संस्कृती, सत्यकर्मानेच लाभे सर्व लोकांना गती. प्रेम वाढो द्वेष वाढो हीच आमुची कामना. प्रेम वाढो द्वेष वाढो हीच आमुची कामना, श्री अनंता एकदंता ऐक आमुची प्रार्थना, जग सुखाने हे भरावे ना कुणा हो यातना. ही संपूर्ण कविता सर्वार्थानं खरोखर चांगली आहे आणि आपण त्यातली भावार्थ जर लक्षात घेतला तर आपल्याला ती पुन्हा पुन्हा गुणगुणाविषयी वाटेल. यापुढे जाताना अशा पद्धतीच्या म्हणजे थोडंसं आध्यात्मिक असलेल्या कविता ह्यांच्या बऱ्याच आहेत. त्याच्यातली सांगायचं तर गुरुपूजा म्हणून किंवा आई जगदंबे, ज्ञानियांचा राजा अशा ह्या कविता ह्या धाटणीच्या आहेत. संत तुकाराम, गुरुदत्त अशा कविता सुद्धा ह्या मुळातूनच आपण वाचायला पाहिजेत. आवडीने तुझे नाम घेतो हरी, याद येता तुझी गाठतो पंढरी. काय सांगू तुला देतोस सर्व तू, रोज देतोस भूक आणि भाकरी. एक वेगळा जाणीव ह्याच्यातून त्यांनी शब्दबद्ध केलेली आहे. अशा अत्यंत साध्या सुध्या शब्दात किती विशाल अर्थ त्याच्यात दडलेला आहे हे काम फक्त कदाचित एक वेगळा अनुभव मिळाल्यामुळे कराळे सरच करू शकतात. आणि म्हणूनच या कवितांचा आवाका हा वेगळ्या अर्थानं खूप मोठा आहे, जो आपल्याला समजायला पुन्हा पुन्हा कविता वाचावी लागते. कधी कधी रोजच्या दिवसात घडणाऱ्या कितीतरी गोष्टी कराळे सरांनी त्यांच्या कवितेत रूपक बनून आलेले आहेत. त्यांच्या कवितेमध्ये अरे पाऊस पाऊस येता मन होई शांत, अरे पाऊस पाऊस येता मन होई शांत, पावसात गारव्याने झोप येत असे निवांत, पावसात गारव्याने झोप येत असे निवांत. अगदी थेट बहिणाबाईंची आठवण व्हावी अशी ही कविता सर्व अर्थानं खूप सुंदर. त्याचं सौंदर्य प्रत्येक शब्दात आपल्याला जाणवतं आणि म्हणूनच भावतरंग मधल्या ह्या कविता आपल्याला विशेष असं समाधान देतात आणि आपल्याला वाचनासाठी उद्युक्त अशा करतात. येरे येरे तू पावसा ह्या कवितेत सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा सुद्धा टिपलेली आहे. शेतकरी आभाळातून पडणाऱ्या पावसावर किती अवलंबून असतो हे नेमकेपण शेतकरी सांगू शकतो. या उलट रिमझिम पावसात या कवितेत त्यांनी प्रियेची आठवण, मनाला फुटणारी नवीन पालवी, त्या पालवीतून निघालेले कोंब आणि त्यातूनच भावनांचे उसंबळून येणारे तुषार मनाला असीम असे समाधान देणारे असतात. पावसाच्याच वेळची कविता आलं भरून आभाळ,
आलं भरून आभाळ न्हाणं येई धरतीला. आहा, किती सुंदर शब्द आहेत बघा. आलं भरून आभाळ न्हाणं येई धरणीला, तिच्या हृदयात प्रेम होई आनंद मनाला. अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. या अशा कवितेबरोबरच कराळे सरांनी आपल्या जीवनाचा अर्थ सुद्धा त्या आपल्या शब्दांमध्ये सांगितलेला आहे. आपल्या प्रगल्भ मनाला, प्रगल्भ विचारांना त्याने दिलेले शब्दरूप रसिक वाचाला अगदी अक्षरशः स्तिमित करते. अरे माणसा माणसा देह तुझा नाशिवंत, अरे माणसा माणसा देह तुझा नाशिवंत, याच देहाने तुला रे भेटे पहा भगवंत. ह्याच देहाने तुला भगवंत भेटलेला आहे. किती सुंदर उपमा. याच देहाने तुला रे भेटे पहा भगवंत. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, तुझ्या अंतरामधील कधी मरेल खवीस, तुझ्या अंतरामधील कधी मरेल खवीस. प्रत्येक माणसामध्ये अत्यंत असं वाईट एखादी गोष्ट असू शकते. ती गोष्ट कदाचित फक्त आपल्यालाच माहित असतं, आपल्या आसपासच्या लोकांनाही माहिती असतं, पण तो जो खवीस आपल्या मनातला आहे तो कधीतरी बाहेर पडला पाहिजे. तरच आपण माणूस म्हणून जगण्यासाठी लायक आणि योग्य किंवा समृद्ध आहोत असं आपल्याला म्हणायचं आहे. मागे पडणारे क्षण असतात, हरवलेले क्षण असतात. ते हरवलेले क्षण पाखराचे घरटे ह्या कवितेत त्यांनी दाखवलेले आहेत. दोन अंडी नव्हे त्यात दोन जीव दिसतात. आहा, दोन अंडी नव्हे त्यात दोन जीव दिसतात, हृदयाच्या पाळण्यात छान झोकाती घेतात, हृदयाच्या पाळण्यात छान झोकाती घेतात. अशा कवितांमधून जयराम कराळे हे कवी किती हृदयस्पर्शी लिहितात, किती अंतरंगात डोकावून भावनांचे पट उभे करतात, याचं खरंच कौतुक वाटतं. आणि म्हणून ह्या कविता सर्वार्थानं श्रेष्ठ आहेत. अनेक वेगवेगळ्या विषयावर त्यांनी मुक्तपणे मुसाफरी केलेली दिसते. या त्यांच्या कवितावर खूप काही बोलता येईल, लिहिता येईल. रसग्रहण संपूर्ण पुस्तकावर करण्यासारखी खरं तर ह्या कविता आहेत. प्रत्येक कविता हा कवी जगलेला आहे. स्वानुभवातून लिहिलेल्या ह्या कविता म्हणूनच रसिकांना जवळच्या वाटतात, आपल्या वाटतात. मला त्यांच्या कवितेतील एक पैलू अजून खूप भावलेला आहे, तो म्हणजे त्यांचं गझल लेखन. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि नियंत्रित अशा गझला त्यांनी यामध्ये लिहिलेल्या आहेत. अतिशय तरल, संवेदनशील अशा गझला आपणा सर्वांना निश्चितच आवडतील. त्या आवर्जून आपण वाचल्या पाहिजेत. या पुढे जाऊन मी असं म्हणेन की या गझला संगीतबद्धही व्हायला पाहिजेत. कोणता तरी संगीतकार आपल्याला असा भेटला पाहिजे ज्याचं ह्या गझल जे आहेत त्याच्या संगीतबद्ध करून त्याची गाणी म्हणून कुठेतरी आपल्याला ऐकायला मिळाली पाहिजेत. छान चाल लावून त्या रसिक श्रोत्यांपुढे यावं इतकेच इच्छा खास या निमित्ताने मी व्यक्त करतो. मला खूप असं मनातून आनंद होतो की इतका चांगला काव्यसंग्रह आपल्या हाती आलेला आहे. रामामध्येच अल्लाह, अल्लातच राम आहे. हेही किती सुंदर लिहिलंय बघा. रामामध्येच अल्लाह, अल्लातच राम आहे. ओठात आज सारा त्याचेच नाव आहे. ओठात आज सारा त्याचेच नाम आहे. हातात सर्व शक्ती भरली तुझ्या प्रभूने, फसवू नको कुणाला हा मार्ग वाम आहे. हातात सर्व शक्ती भरली तुझ्या प्रभूने, फसवू नको कुणाला हा मार्ग वाम आहे. तुझ्या हातात, तुझ्या मनगटात सर्व काही दिलेलं आहे देवाने, मग का वाम मार्ग पत्करायचा? तर तो नको पत्करूस हे सांगायला त्याने अशा शब्दांचा उपयोग केलेला आहे. अशा ह्या रचना आपल्या सर्वांना विचार करायला भाग पडतात. शेतकऱ्यांचं सुद्धा असीम असं दुःख मांडणारी एक गझल त्यांनी केलेली आहे, जे वाचून कोणाचंही काळीज हलवून जाईल. मातीत घाम गाळत कसतो किसान आहे, मातीत घाम गाळत कसतो किसान आहे. शेती प्रधान देशा मरतो किसान आहे. मातीत घाम गाळत कसतो किसान आहे. शेती प्रधान देशा, शेती प्रधान देश आहे खरं, पण आपल्या सर्वांना माहिती आहे शेतकऱ्याची आजची परिस्थिती कशी आहे. शेती प्रधान देशा मरतो किसान आहे. येतात वादळेही देतात त्रास त्याला. सर्वांना त्रास देतात खरं तर, पण तो शेतकऱ्याला जास्तीचा त्रास असतो. येतात वादळेही देतात त्रास त्याला, त्या वादळा सवेही लढतो किसान आहे. किती आशावाद त्याच्यात सुद्धा बघा. त्या वादळा सवेही लढतो किसान आहे. कर्जामध्येच गेली त्याची हयात सारी, कर्जामध्येच गेली त्याची हयात सारी. कर्जामध्येच आता बुडतो किसान आहे. कर्जामध्येच आता बुडतो किसान आहे. अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी ही कविता कराळे सरांच्या प्रतिभेचं उत्तम असं उदाहरण आहे. अनेक कवितांमधून ही एकच कविता जरी त्यांनी असं कोणाकडे सादर केली तर त्यांना प्रतिभेचं लेणं किती आहे, देणं किती आहे हे साक्षात सहज समजणारा असं आहे. याचबरोबर शिवरायांवर केलेली गझल सुद्धा त्याचे शब्द मनाला भावणारे आहेत. मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे. सर्वांनी वाचलेली कविता असणार ही. मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे. शिवबा तुलाच आमच्या हृदयात स्थान आहे.
मी नंतर पुन्हा ही कविता संपूर्ण वाचणारच आहे. प्रेम, त्याग, प्रेमातील हारजीत आणि प्रेमाची महती या संदर्भातील त्यांच्या गझलाही तितक्याच ताकदीच्या आहेत. कोण जाणे कसे हे घडू लागले, कोण जाणे कसे हे घडू लागले, प्रेम माझे तुझ्यावर जडू लागले. वा वा वा. अशाही पद्धतीने तेही प्रेम कविता लिहिलेल्या आहेत. एखादा माणूस अत्यंत डोळ्यात पाणी आणणारी जशी कविता लिहितो तशी प्रेमावरती आधारित असणारी कविता ही पण सुद्धा खूप दिलासादायक होते. आपण संपूर्ण एखाद्या कवितेचं वाचन ह्या समोर प्रेक्षकांसमोर केलं तर खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळेल, इतकी ताकद ह्या कवितांमध्ये आहे. कोण जाणे कसे हे घडू लागले, प्रेम माझे तुझ्यावर जडू लागले. असे गोड प्रेम असो किंवा वैफल्यग्रस्त माणसाचा आरसा असो, कवींचे त्यांचे शब्द आपल्यासाठी मनात घर करू लागतात. माझ्याच भावनांना होतो लिलाव आता. आहा, काय हे किती म्हणजे दुःख असू शकतं त्याच्यात. माझ्याच भावनांचा होतो लिलाव आता, लावा यास बोली टपलाय गावा आता, लावा वयास बोली जमलाय गावा आता. चोरी करून ज्यांची सारी हयात गेली, फिरतात तेच येथे होऊन सावा आता. आपल्याला हा अनुभव निश्चित येतो. चोरी करून ज्यांची सारी हयात गेली, फिरतात तेच तेथे होऊन साव आता. तेच सावकार म्हणून इथे आपल्या समोर कधी कधी येतात आणि हे आपल्याला उदाहरण आपल्या प्रत्येक जीवनामध्ये कधी ना कधी दिसूनच येतं. का कुणाची याद येता गीत गावे लागते. किती सुंदर. का कुणाची याद येता गीत गावे लागते, आसवांच्या पावसाने का भिजावे लागते, आसवांच्या पावसाने का भिजावे लागते. रडत नाही जो कधीही बाप कुठच्या संकटी, रडत नाही जो कधीही बाप कुठल्या संकटी, लेक सासरीला जाता निघता का रडावे लागते, लेक सासरालाच निघताना का रडावे लागते. जिंकण्यासाठीच लढलो ध्येय माझ्या त्या मनी, जिंकण्यासाठीच लढलो ध्येय माझ्या त्या मनी, जिंकण्यासाठी मला ही बघ हरावी लागते. किती सुंदर. जिंकण्यासाठीच मला ही बघ हरावी लागते. कराळे सरांच्या संदर्भातल्या अशा अनेक कविता, जवळजवळ ह्या 92 कविता ह्या कविता संग्रहामध्ये आहेत आणि एकही कविता अशी नाही की आपल्याला आवडणार नाही. त्याचं रसग्रहण त्याचं निश्चित मी म्हटलं तसं अगोदर आपल्याला हे करावं असं. या कवितेमध्ये अरे पाऊस पाऊस ही कविता आपण अगोदर मी सांगितलीच होती. त्याच्यामध्ये अरे पाऊस पाऊस कधी अकाळी पडतो, शेतकरी राजा माझा तुझ्याचमुळे रडतो. अशाही साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी त्याचं वर्णन असं केलेलं आहे. यानंतर सांगायचं तर येरे येरे तू पावसा नको हो वेडा पिसा, तुझ्या विना शेतकरी सांग जगेल रे कसा. एका बाजूने अत्यंत मोठं दुःख पावसाचं आहे, तर कधी पडत नसला का ते सुद्धा त्याच्यासाठी वाट पाहत असतो आपण पावसाची. तुझ्या विना शेतकरी सांग जगेल रे कसा. येरे येरे तू पावसा नको पाहू उणे दुणे, तुझे वागणे हे आता नाही वाटत शहाणे. उशीर झालेल्या पावसाला तेव्हा त्याला शहाणं म्हणून त्याला संबोधलेलं आहे. तुझे वागणे हे आता नाही वाटत शहाणे. असे ह्या कविता शेतकरी राजाच्या असल्या तरी सुद्धा आपल्याला पूर्णपणे मनापासून आवडणाऱ्या असतात. पाखराचे घरटेबद्दल मी बोललोच होतो. जमणार नाही कुणा त्यांच्या घरट्याची कला. पाखरांची कला खरंच कुणाला जमणारी नाही. जमणार नाही कुणा त्यांच्या घरट्याची कला, चिमुकला जीव त्यांचा जमवितो साहित्याला. चिमुकला जीव त्यांच्या जमवितो साहित्याला. एक 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 काडी जमून जेव्हा तो घरट बांधतो आणि विलोभनीय असं ते घरट पाहतो आपण जेव्हा, तेव्हा आश्चर्य वाटतं. कोणताही आर्किटेक्ट इंजिनियर ह्यांनाही जमू शकणार नाही अशी कला त्याच्या चोचीमध्ये फक्त देवाने दिलेली आहे. पण त्याचं निरीक्षण कराळे सर जेव्हा करतात तेव्हा एक त्याची सुंदर कविता होऊन जाते. त्यानंतर जे गझलच्या बद्दल मी बोललो त्याचप्रमाणे प्रेमात खेळले हे तू भलतेच डाव होते, त्या धाडल्या फुलांचे ताजेच घाव होते. अगदी ह्या गझल वाचताना मला सुरेश भटांची नेहमी आठवण येत गेली सर, की त्यांच्या कवितांचा एल्गार सारखा जो कविता संग्रह आहे गझलचा, तो वाचताना त्या आमच्या तरुणपणी आम्ही त्याची पारायण केली होती आणि ते तशा पद्धतीने गझल लिहिण्याचा प्रयत्न सुद्धा खूप केला होता. पण आज हे कराळे सरांच्या कितीतरी ह्याच्या पुढे सुद्धा म्हणजे माझ्यानंतर बोलणारे प्रतीक सर आहेत ते सुद्धा सांगतील की ह्यांच्या गझलाला ताकद किंवा कशा गझला लिहाव्यात तर ह्याच्याकडे पाहून लिहिलं पाहिजे. ह्या कवितांकडे आज पाहून ह्या कविता ज्याला गझल लिहायची वाटते तर ह्या म्हणजे मला टेक्निकली भाषेत सांगायचं तर त्या कविता टेक्निकल भाषेत सुद्धा योग्य उदाहरण देऊ शकतील इतक्या त्या सुंदर आहेत. शब्द कसे चालत नाहीत तर ते शब्द पोहोचणारे सुद्धा हवे असतात. शब्द नेमक्या
आवाज येतो बरोबर? नेमकेपणानं शब्द घुसले पाहिजेत. जखमा कितीक झाल्या त्यातील एक ही पण, जखमा कितीक झाल्या त्यातील ही एक पण, नावापुढे तरी का मी माझेच नाव होते, नावापुढे तरी का माझेच नाव होते. बघता क्षणीच मजला ती हासली दुरूनच, बघता क्षणीच मजला ती हासली दुरूनच, हो वेदने सवे ही खासच लगाव होते, हो वेदने सवेस ही खासच लगाव होते. संसार चालावया जातात वाम मार्गी, करुणी अवैध धंदे लोकात साव होते, करुणी अवैध धंदे लोकात साव होते. यानंतर अगोदर आपल्या सरांनी पण सांगितलं त्याप्रमाणे बायकोबद्दलचं त्यांचं मत सुद्धा त्यांनी जे टिपिकल आहे, जे सर्वांसाठी असू शकतं अशी ती कविता केलेली आहे. बोलले जर तिला कावते बायको, बोलले जर तिला कावते बायको, शेवटी सोबती मात्र राहते बायको, शेवटी सोबती राहते बायको. लेकरांची तिला केवढी काळजी, लेकरांची तिला केवढी काळजी, काय त्यांना हवं, काय त्यांना हवं पाहते बायको. मायबाबा तिच्या दोष देता कोणी, भांडण असावे धावते बायको. बघा, बायको कोणाचंही तसं ऐकून घेणार नाही. जेव्हा एखादा प्रसंग येतो तेव्हा ती नवऱ्याच्या बाजूने निश्चितपणे ठामपणे उभी राहते. माय बापा तिच्या दोष देता कोणी, भांडण्यात असावे धावते बायको. आई वडिलांबद्दलचं अत्यंत असं प्रेम, कोणीही वाईट शब्द आई बाबांबद्दल बोलता कामा नये, हे तिचं जे स्वरूप आहे ते अत्यंत स्वाभाविक आहे. पण म्हणूनच माय बापा तिच्या दोष देता कोणी, भांडण्यात असावे धावते बायको. भाव माझ्या मनी ते तिच्याही मनी, भाव माझ्या मनी ते तिच्याही मनी, भाव डोळ्यातली वाचते बायको. म्हणून बायको समोर कधी काय फसवता येणार नाही, कुठचीच गोष्ट लपवता येणार नाही. क्षणभर वाटतं अरे वा आपण आज बायकोला बरोबर म्हणजे फसवलं, काहीतरी चुकीचं सांगितलं, पण बायकोला समजलेलं असतं की ह्याने आपल्याला काय सांगितलं तर त्याच्या पलीकडे जाऊन बायकोला त्याचा अर्थ कळलेला असतो. दुःख ना दाखवी ती मनीचे कुणा, दुःख ना दाखवी ती मनीचे कुणा, याचसाठी मला भावते बायको. अरे वा, याचसाठी मला भावते बायको. अशी ही ह्यांच्याबद्दल बायकोबद्दलची कविता. आणि शिवबांच्या ह्या कवितेने मी माझं पहिलं सत्र ह्या ठिकाणी थांबवणार आहे. मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे. शिवबांबद्दलची आत्मीयता, त्यांच्याबद्दलचा असलेला अत्यंत प्रेम आणि त्यांच्याबद्दल असलेलं आढळ असं स्थान त्यांनी ह्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे, शिवबा तुलाच आमच्या हृदयात स्थान आहे, शिवबा तुलाच आमच्या हृदयात स्थान आहे. विश्वात खूप राजे होतील खूप झाले, विश्वात खूप राजे होतील खूप झाले, द्रष्टे इथेच तुम्ही तुम्हास ज्ञान आहे, द्रष्टे इथेच तुम्ही तुम्हास ज्ञान आहे. संतास मानणारे रयतेस पाळणारे, संतास मानणारे रयतेस पाळणारे, महतीस नित्य गाते इतिहास पान आहे. खूप सुंदर या ठिकाणी सुहास सरांनी हे वर्णन केलेलं आहे की काव्यसंग्रह वाचल्यानंतर प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारा असा हा जो काव्यसंग्रह आहे, त्या काव्यसंग्रहातून प्रत्येकाला एक वेगळा आणि असा अनुभव ह्या काव्यसंग्रहातून मिळणार आहे. आणि जसं सांगितलं की प्रत्येक ज्या वेळेला हा काव्यसंग्रह प्रत्येकाने वाचला, जसं प्रतीक सरांनी त्या ठिकाणी त्यांचा, सुहास सरांनी त्या ठिकाणी त्यांचा काव्यसंग्रह वाचला, त्यानंतर त्या अनुभवातून आपल्याला वाटलं की जसं आपल्या या भारतभूमीमध्ये जसे जसे वेगवेगळे संत होऊन गेले, जसे महापुरुष होऊन गेले आणि जसे मोठे मोठे कवी सुद्धा होऊन गेले की त्यांच्या जोडीला काव्य जे कुणाचं असेल तर जयराम सरांचं असेल असं वर्णन सुद्धा केलं. त्या ठिकाणी सुरेश भटांचंही त्यांनी नाव घेतलं आणि त्यानंतर बहिणाबाईंचंही त्या ठिकाणी नाव घेतलं की सुहास राऊत सर म्हणतात की त्याच्यातनं ते काव्यामधून असं मला जाणवतं की त्या ठिकाणी सुहास भटांची सुद्धा मला आठवण येते की किती रसभरीत असं हे त्यांचं काव्य असेल की प्रत्येक काव्यामध्ये जसं अगोदरपासून आपण जे म्हटलं की प्रत्येक काव्यामध्ये शेतकऱ्यांची व्यथा मांडलेली आहे, त्याच्यानंतर प्रेमाचं प्रतीक सुद्धा त्या ठिकाणी मांडलेलं आहे, प्रत्येक वातावरणाबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि दुसरं तर नाही पण एका पत्नीबद्दल सुद्धा त्यांनी एक त्या ठिकाणी समर्पकपणे मांडलेलं आहे. आणि जसे जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. खरंच हा काव्यसंग्रह अतिशय सुंदर आणि सगळ्यांना समर्पित असा आणि सगळ्यांच्या प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. तर पुढे मी म्हणतोय की पलबब नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रतीक मतकर सर, जे एमटेक पीएचडी पदाने नियुक्त झालेले आहेत
आणि विभाग प्रमुख आहेत, स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून विभागामध्ये कार्यरत आहेत, असे जे कवी लेखक जे प्रतीक सर आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण हा भावतरंग कविता संग्रह वाचला असेलच आणि त्याचा अनुभव तुम्हाला एक वेगळाच आला असेल. जसं सुहास राऊत सरांनी सांगितलं की त्या काव्य संग्रहातून मला काही भागामध्ये असं समजलं की काही भाग हा प्रेमावर प्रतीक आहे, कुठे आपल्या म्हणतात ना की वेगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथांवरती आहे. तर काही कशा पहिली सुरुवात जरी म्हटली तरी ते प्रार्थनेपासून जी सुरुवात आहे. तर आपणही कविता संग्रह हा वाचलेला आहे. तर आपल्याला असं काही वेगळेपणा त्या ठिकाणी जाणवला का? असं वेगळं काहीतरी त्या काव्यामधून आपल्याला अनुभवायला मिळालं का? तर आपणही त्याचं जरा थोडक्यामध्ये वर्णन करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. नक्कीच सर. सर्वप्रथम पालघर पल्प साहित्य परिवार आयोजित कवी जयराम कराळे लिखित भावतरंग या कविता संग्रहाचे आपण विशेष चर्चासत्र या ठिकाणी भरवलेले आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या आदरणीय सौ लीना पाटील मॅडम, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री किरण तोडकर सर, पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संदीप पवार सर, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक श्री गणपतराव कंसे सर, सुहास राऊत सर आणि सुरक्षा पाटील मॅडम, आणि ज्यांच्यासाठी आपण हे सत्र आयोजित केलेले आहेत ते आपले आदरणीय कवी श्री जयराम कराळे सर. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही मला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संधी दिली. पण सोबतच किरण सर, मी तुमची एक प्रेमळ तक्रार करणार आहे की एवढ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींच्यात तुम्ही मला हा कविता संग्रहावरती बोलायला लावले. आणि जसं ह्या कविता संग्रहाचं नाव भावतरंग आहे, तसं खरंच खूपच तरंग ह्या कविता संग्रहात मला बघायला मिळाले. म्हणजे एक अशी कविता जसं आपण सांगू शकत नाही, ते कवी आपले जयराम कराळे सर आहेत, खूप ऑलराऊंडर सर आहेत. म्हणजे प्रत्येक कविता हे वेगवेगळ्या विषयात घेऊन गेली मला. म्हणजे एका कुठल्या जगात हरवावं असं कुठलीही कविता नव्हती. कधी ते लहानपणीच्या अंगणात घेऊन गेले. आता सुरुवातीची जी कविता आहे त्यांची मी जे वाचलेली, की आता आपण फ्लॅटच्या संस्कृतीत कुठेतरी हरवून गेलेलो आहे आणि आपल्या घरासमोरचं अंगण हे हरवलेलं आहे. आणि मग त्या अंगण कविता वाचताना मला खूप असं आठवण आली की अरे खरंच की लहानपणी आपल्या घरासमोर एक अंगण असायचं. मग ते कविता सादर करताना म्हणतात की माझ्या घराच्या समोर आहे अंगण लहान, अंगणात बालपणी किती खेळायचो छान, माझ्या अंगणात शोभे सूर्यचंद्र आकाशीचा, रोज सुगंध अंगणी सोन चाफा मोगऱ्याचा. म्हणजे ह्या कविता वाचताना अगदीच आपण लहानपणात हरवून जातो. आणि अंगणामध्ये सूर्य चंद्र आहेत असं त्यांनी जे वर्णन केलेले आहेत, म्हणजे किती एक लहान मुलांना किती एक त्या भावना असतात लहान मुलाच्या, त्या त्यांनी अगदी उत्तमपणे इथं रेखाटलेल्या आहेत. पुढची कविता का कुणाची याद येता, अपूर्ण मध्ये जे असलेली पूर्णता आणि पूर्णतेमध्ये असलेली अपूर्णता ते सांगताना ते म्हणतात की जिंकण्यासाठीच लढलो ध्येय माझ्या ते मनी, जिंकण्यासाठी मलाही बघ हरावे लागते, सान झालो मी असा की सूक्ष्म रेणूच्या परी व्यापून विश्वासही मजला उरावे लागते. असे दमदार शब्दात त्यांनी ही कविता मांडलेली. पुढची जे एक त्यांची एक गझल होती माझ्याच भावनांचा, माझ्या मते आपले आता सुहास राऊत सरांनी त्याचा उल्लेख केला. तर ज्येष्ठ गझलकार आदरणीय भीमराव पांचाळे यांची एक गझल मला ही कविता वाचताना आठवली म्हणून मी ह्या कवितेचा उल्लेख सर पुन्हा एकदा करतोय. भीमराव पांचाळे जे आपले ज्येष्ठ गझलकार आहेत त्यांची एक अशी गझल होती, जखमा अशा सुगंधी झाल्यात काळ झाला, केले तर वारजाने तो मोगरा असावा. त्याच तोडीची एक कविता आहे. ते म्हणतात माझ्याच भावनांचा होतो लिलाव आता, लावा वायास बोली जमला ये गाव आता. सुहास राऊत सरांनी ह्याचा उल्लेख ऑलरेडी केलेला आहे सर. पुढे ते एका कवितात म्हणतात प्रेमाचं अस्तित्व, प्रेमामध्ये दोन जीव त्यांचं अस्तित्व विसरून गेलेले, त्याच्याबद्दल त्यांनी कोण जाणे कसे हे, ही कविता खूप सुंदर लिहिली. माझ्या सर्वांना आग्रह येते त्यांनी ती कविता वाचावी. पुढच्या एका कवितेमध्ये आलं भरून आभाळ ही शेतकऱ्यांच्या जीवनावरची मातीतली कविता आहे. शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं, पावसामुळे शेतकऱ्याला होणारा आनंद. आणि ही कविता बघा आता सुरुवातीचे काही लाईन्स कशा लिहिलेले त्यांनी, आलं भरून आभाळ शेतकरी आनंदला, काढा बी बियाणे तो त्याची राणी सोबतीला, करी शेतात पेरणी तरी बैल नांगराला, त्याच्या मुलांची ती झोळी बांधे झाडाच्या फांदीला. असं हे शेतकऱ्याचं पावसानंतरचं जीवन त्यांनी ह्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. रवी जाधव लिखित आणि शेखर रिजवानी यांनी संगीतबद्ध केलेलं एक गाणं मला ह्या ठिकाणी आठवलं. साजनी नावाचं एक असं शेतकऱ्याच्या जीवनावरतीच गाणं आहे. ते शेतकरी पावसाला जी साथ घालतो आणि त्याच्यानंतरचं त्याचं जे आयुष्य ते गाणं कुठेतरी मला ही कविता वाचताना जाणवलं. पुढे एका गंभीर सामाजिक समस्येबद्दल सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि सोप्या शब्दात मांडलेले, की सामाजिक समस्या जी आहे की गर्भात जे मुलींची हत्या केली जाते
त्या अतिशय अशा गंभीर विषयाबद्दल सरांनी खूप सोप्या शब्दात आपले समोर ही समस्या मांडलेली आहे आणि आपल्याला एक सामाजिक दायित्व आपण जे जपलं पाहिजे त्याच्याबद्दल सरांनी आपल्याला सर्वांना हे केलेलं आवाहन केलेलं आहे. त्याबद्दल खरंच मी सर तुमचे आभार मानतो की तुम्ही अतिशय महत्वाच्या विषयावरती ह्या कवितेत अतिशय समर्पकपणे मांडलेलं आहे. पुढे जाऊन ते सरांनी महाराष्ट्राची थोर संत परंपरा याच्याबद्दल पण सर बोलतात, ज्याच्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यावर सरांनी एक कविता केलेली आहे. पुढे गुरूंचे महात्म्य असेल, श्रावण असेल. आता मी सर्व कवितांवरती मॅडम बोलत नाही, कारण खूपच ताकदीच्या आणि खूपच वेगवेगळ्या भावनांवरती प्रकाश टाकलेला आहे. पण काही कविता बघा, आता तुम्ही छत्रपती शाहू महाराज असतील, ज्यांनी आरक्षणाचे जे काही आपलं जनक म्हणलं जातं त्यांच्यावर केलेली कविता असेल. पुढे जाऊन जे आपली डायरी रोजनिशी जे कविता लिहितात त्यांच्यासाठी खूप महत्वाची असते डायरी, तर त्या डायरीबद्दल पण त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल कविता आहेत. पावसाळा, मित्र, धरणी, लेखणी, म्हणजे असे नाना विविध प्रकार आपण सर या कवितेमध्ये रेखाटलेले आहेत. तर पुढे जाता जाता मला अजून एका कवितेचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो की नामात राघवाच्या राहू सदैव आपण, कंठात राघवाला गाऊ सदैव आपण. जगतोस तोच तारी, जगतास तोच मारी, त्याचेच नाम त्याला वाहू सदैव आपण. नामात राघवाच्या राहू सदैव आपण. जो दाखवून गेला रस्ता जगा सुखाचा, रस्त्यातच त्याच सारे जाऊ सदैव आपण. असे खूपच सुंदर असे त्यांनी त्रैलोक्याचे स्वामी श्री प्रभू श्रीराम यांच्यावरती कविता केलेली खूप मला आवडली सर ती. पुढे पुन्हा एकदा त्यांनी मातीमधल्या गावावरती बाबासाहेब आंबेडकर असतील आपले यांच्यावरती काही कविता केलेल्या आहेत. पुढे जाऊन पुन्हा एकदा प्रेयसीच्या विरहात एकाकी पडलेल्या कवीची झालेली व्याकुळ अवस्था त्यांनी खूप सुंदर पद्धतीने मांडली. ती मांडताना ते म्हणतात की तुझी आठवण येता माझी पापणी रडते, नाही कळत हे मला असे कसे घडते. आठवणी मनावर खोल करतात घाव, तुला ठाऊकच आहे माझा हळवा स्वभाव. तुझ्या विनसखे मला एक क्षण वाटे युग, नको चिंता करू काही नाही तुझ्या वरी राग. खूपच सुंदर सर. आमच्या सगळ्या तरुणांना ही कविता अतिशय भावली आणि कुठले तरी आमचे कॉलेजचे दिवस आठवले. खूप सर सुंदर कविता केलेली आहे आणि निश्चित असे जवळजवळ सरांच्या 92 जवळजवळ कविता ह्या कविता संग्रहात मला सर वाचायला मिळाल्या. आणि ही कविता वाचताना खरं प्रमुख पाहुणे म्हणून न राहता मी खरं ह्या पदासाठी स्वतःला तेवढंसं मोठं समजत नाही सर. आणि मी खरंच विद्यार्थी झालो तुमचा ह्या कविता वाचताना, आणि माझ्यासाठी तो खूप छान असा शिकण्यासाठीचा अनुभव होता. एक लहानपणी कुठेतरी मला आता कवींचं नाव आठवत नाही, पण लहानपणी शाळेमध्ये एक कविता असायची, आम्ही कोण म्हणून काय पुसिता, आम्ही असू लाडके देवाचे जगते दिदले आम्हाच खेळावय. म्हणजे जसं कवी म्हणतो की आम्हाला आम्ही कोण म्हणून आम्हाला का पुसता तुम्ही, की आमच्यासाठी हे जग मर्यादित नाही. आमची कल्पना इतकी अफाट आहे की आम्ही आमच्या कल्पनेद्वारे चंद्र, सूर्य, तारे, सगळे पृथ्वीवरचं ब्रह्मांड आहे सगळ्याकडे विहार करतो आम्ही एका जागेवरती बसलो असलो तरी. मला त्या कवितेचे खरं आवर्जून त्या 2 लाईन्स पूर्ण हा कविता संग्रह ज्यावेळेस मी वाचला त्यावेळेस मला ह्या 2 लाईन्स खूप आवर्जून आठवल्या. लहानपणी शाळेत वाचलेली होती कविता सर, की सरांनी अशाच प्रकारे खूप खेळले, म्हणजे सर्व भावनांशी खेळलेले आहेत, सर्व तरंगावरती ते त्यांनी अलगदपणे त्यांची सवारी केलेली. आणि जसं सुरुवातीला आपले आदरणीय कवी, ज्येष्ठ कवी गणपतरावजी कणसे सर यांनी उल्लेख केला की सरांनी हे म्हणजे स्वतःच्या अनुभवातून सरांनी ह्या कविता लिहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यातला सच्चेपणा, त्यातला निरगसपणा, प्रत्येक भावना त्यांनी जगलेल्या आहेत. त्यामुळे तो वाचताना मला सर खूप म्हणजे ह्या भावना मला खूपच प्रेरणादायी वाटल्या आणि त्यामुळे त्या कविता खूप कनेक्ट झाल्या. त्यामुळे मी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी परिवाराचे आपल्या मनापासून आभार मानतो. चूक भूल क्षमा असावी. धन्यवाद सर. खूप सुंदर सर. विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस तुम्ही बोललात ना की माणूस मरेपर्यंत विद्यार्थीच असतो आणि माणसाने विद्यार्थीच राहायला हवं, कारण की त्याच्यातूनच आपल्याला शिकायला मिळतं आणि त्याच्यातूनच आपल्याला वेगवेगळे अनुभव मिळतात. कारण की जो विद्यार्थी, एक शिक्षक सुद्धा एक विद्यार्थी असू शकतो आणि त्यांनी विद्यार्थी राहिलंच पाहिजे. खरंच सर खूप सुंदर पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वर्णन केलं की या जयराम सरांच्या ज्या कविता आहेत
भावतरंग ह्याच्यात लहानपणात घेऊन जाणाऱ्या अशा सुद्धा कविता आहेत. त्यांचंही तुम्ही सुंदर पद्धतीने वर्णन केलं. आणि अपूर्णातून पूर्णत्वाकडे घेऊन जाणाऱ्या सुद्धा हे काही काव्य आहेत की ज्याच्यातून लहानपणामध्ये एक लढण्याची वृत्ती माणसामध्ये निर्माण करते, असं हे काव्य त्या काव्यसंग्रहातून आपल्याला दिसतं. आणि विशेष म्हणजे एक वेगळा असा प्रकार त्यामध्ये मला दिसून आला की गझल संग्रह सुद्धा त्या ठिकाणी आहे की त्या ठिकाणी त्यांनी गझल सुद्धा केलेल्या आहेत. आणि नक्कीच मला तरी वाटतं की पुढे गेल्यानंतर नक्कीच त्या गझलांचं गाण्यामध्ये रूपांतर होईल आणि अशा त्यांचा गझल संग्रह जो आहे तो नक्कीच आपल्या प्रत्येकांच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन प्रत्येकाच्या कानामध्ये तो गुंजेलच, ह्याचा वादच नाही. आणि असा हा प्रत्येक म्हणजे श्री प्रभू श्री रामापासून तर प्रभू छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज म्हणा, ह्या प्रत्येकांच्या विचारांना जोडण्याचं काम ह्या जयराम सरांनी केलेलं आहे. आणि खरंच एका वेगवेगळ्या अशा भावनांना त्यांनी या स्पर्श करून हा काव्यसंग्रह निर्माण केलेला आहे. खरंच एखाद्या व्यक्तीला जिथपर्यंत त्याच्या मनाला स्पर्श होत नाही तिथपर्यंत त्याचं सांगतात ना की काव्य पुढे निघत नाही. आणि काव्य जर स्फुरायचं असेल तर खरं म्हणजेच मनामधून आणि त्याला म्हणतात ना की हृदयापासून त्याला काय करावं लागतं की त्याला टाहू फोडावा लागतो. आणि तो टाहू खऱ्या अर्थाने आज म्हणायला गेलं तर ह्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊन पोचलेला आहे. भावतरंग काव्यसंग्रहातून भाव व्यक्त करणाऱ्या त्यांच्या काव्य रचना अत्यंत रसपूर्णच आणि अनुभव संपन्नच व वाचकांच्या मनाला भिडणाऱ्याच आहेत. आई बाबा, गुरु मित्र असे अनेक विविध मानवी नाते संबंध उलगडताना मातृदेव भव हा पहिला भावतरंग त्यांच्या संवेदनशीलतेचे साक्ष देते. अशा काव्यसंग्रहाचे कवी जयराम कराळे सर यांना मी विनंती करतो की आपणही आपला हा भावतरंग काव्यसंग्रहाचा तुमच्या जीवनामधला असलेला अनुभव आमच्यापर्यंत शेअर करावा. कारण की तुम्ही एवढा मोठा हा काव्यसंग्रह लिहिल्यानंतर आज ज्या कविता वाचल्यानंतर आम्हालाही असं वाटतं की अरे नेमका असा तुमच्या जीवनामध्ये काय बदल आला, नेमका असा तुमच्या जीवनामध्ये काय अनुभव आहे की ज्याच्यामुळे आज हा काव्यसंग्रह आमच्या वाचकांसमोर पुढे आलेला. तर आपणही तुमचा काही जे अनुभव आहेत ते आमच्यापर्यंत तुम्ही शेअर करावेत असं मी तुम्हाला विनंती करतो. माईक ओपन करा. नमस्कार. मी प्रथमतः आमचे आध्यात्मिक गुरु श्री शंकर महाराज परटोळे यांच्या चरणी प्रणिपात करून मी आपल्या या चर्चासत्रामध्ये बोलण्यास प्रारंभ करतो. मी खरोखर स्वतःला धन्य समजतो की पालघर पब तर्फे माझ्या या भावतरंग या काव्यसंग्रहावर चर्चासत्र होत आहे. मी एक साधा माणूस कुठेतरी सिक्युरिटीचं काम करणारा माणसाच्या काव्यसंग्रहावर एखाद्या प्राध्यापकाने बोलावं, एखाद्या कवीने बोलावं, एखाद्या विचारवंतांनी बोलावं, हे खऱ्या अर्थाने हा माझ्यासाठी एक सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. मी प्रथम आपल्या या पबच्या सर्वेसर्वा लीना मॅडम यांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो की मॅडम तुमच्यामुळेच मी आज हा जो चर्चासत्र आहे हे होऊ शकतंय. तसेच किरण सर त्यांनी तर अगदी मला पालघर पबचा उपाध्यक्ष बनवलं. अहो आम्हाला काहीच कळत नाही त्यातलं, तरी सुद्धा आम्हाला एवढ्या मोठ्या याच्यावर नेऊन ठेवलं. त्यानंतर आजच्या या चर्चासत्राचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे गणपतराव सर. त्यांच्याबद्दल बोलायचं तर गण म्हणजे समूह. आजचा हा जो चर्चासत्र आहे तो एक आपला समूह आहे आणि हा चर्चासत्र रूपी समूहाचे गण म्हणजे प्रमुख हे आपले गणपतराव आहेत. त्यामुळे हे चर्चासत्र
प्रभावी होईलच यात तिल मात्र शंका नाही. हे जे आपल्या सरांनी जे ओघवती असं जे बोलणं त्यांचं मी ऐकत होतो, मी अगदी भारावून जात होतो. माझ्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं की आपली, मला अजूनही वाटतंय माझी एवढी योग्यता नाही. आता तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही ते बोलताय, पण मला कुठेतरी वाटतं हे खरंच माझ्याबद्दल बोलतायत का, असं थोडं असो. तर आपले हे गणपतराव सर एक मोठ्या कॉलेजमध्ये प्राचार्य, तिलक हायस्कूल कराड येथून आपल्या या काव्यसंग्रहावर बोलतायत. आणि अध्यक्षाची भूमिका, अध्यक्ष म्हणजे रिमोट, सगळ्यांना हे करणं आणि एका याच्यात गुंतणं. त्यातल्या त्यात आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यामध्ये सुहास सर, प्रतीक सर आणि अजून एक आपल्या ज्या मॅडम आहेत, सुरक्षा मॅडम आहेत का, ज्यांच्या नावातच सुरक्षा, सु म्हणजे चांगलं आणि रक्षा म्हणजे रक्षण, ज्या सतत आपल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या पलपबच्या चांगल्या कामाचं सदैव रक्षण करतात, अशा या सुरक्षा मॅडम. आता लीना मॅडमच्या बाबतीत बोलायचं झालं, त्यांच्याबद्दल बोललो तरी पण बोलतो, ज्या कायमच लीन आहेत, नम्र आहेत. आणि संतांच्या जेव्हा मी वाङ्मय वाचलं तेव्हा मला संत तुकारामांचा अभंग आहे, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. जेव्हा एखादा माणूस लीन होतो ना, तो अनंताला कोंडू शकतो, भगवंताला पकडू शकतो, भगवंताचा होऊ शकतो, भगवंतापर्यंत जाऊ शकतो. तर आपण एकमेकाला जोडू शकत नाही का? हे फक्त लीना मॅडमच्या या लीनतेमुळे होतंय. आणि माझ्या या काव्यसंग्रहाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सरांनी सांगितलं, तुम्ही 10वीला असताना माझी आई जेव्हा घरी गेली, हा खरोखर माझ्यावरचा आघात होता. आणि त्या आघातातूनच असं म्हटलं जातं की जेव्हा एखादा आघात होतो तेव्हा तुमच्यामधून काहीतरी सृजनता निर्मिती होते. आणि मग काय झालं की मी तेव्हापासून कविता लिहायला लागलो. परंतु मी त्या पुस्तकामध्ये लिहिलंय की तेव्हा ज्या कविता लिहिल्या मी, त्यातील एकही कविता म्हणजे मला मिळाली नाही. कारण जी मोठी डायरी होती, जवळजवळ 200-250 कविता त्या डायरीमध्ये होत्या, ती कोणी वाचायला नेली आणि ती मला मिळूच शकली नाही. त्यातल्या 2-3 कविता ज्या कंठस्थ होत्या त्या फक्त राहिल्या. त्यानंतर मी कॉलेज जीवनात होतो तेव्हा काही काव्य संमेलनाला जायचो. तेथून काही संमेलनामध्ये माझा पहिला क्रमांक आला. मग ती एक प्रेरणा मिळत गेली. आणि मध्यंतरीच मी काय म्हणतात ना, लग्नाच्या याच्यामध्ये अडकलो, बेडीमध्ये, लग्नाची बेडी. आणि त्या बेडीमध्ये अडकल्यामुळे माझं या काव्याकडे दुर्लक्ष झालं. परंतु मी ज्या याच्यामध्ये काम करतो संस्थेमध्ये, GITC बेलापूर, SBIची जे डाटा सेंटर आहे त्या सेंटरमध्ये मी काम करतो, सिक्युरिटी म्हणून काम करतो. तेथील एक सुरक्षा रक्षक सूर्यवंशी सर, हे सहजच बोलता बोलता यमकृपात बोलायचे. मी त्यांच्याशी तसं बोलायचो. मग त्यांनी हळूहळू मला एका ग्रुपवर जॉईन केलं. नंतर त्या ग्रुपवाल्यांनी त्या माझ्या कविता वाचल्या. त्यांचे फोन यायला लागले, सर तुम्ही छान लिहिताय. मग औरंगाबादचे एक सर आहेत, भारसवाडकर सर, त्यांनी माझ्या गजला ऐकल्या. एक नावाजलेले कवी गझलकार आहेत, त्यांनी माझ्या
कविता गजला ऐकल्या, त्यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही छान लिहिताय. आणि विशेष म्हणजे आमचे परम स्नेही ज्यांच्याकडून हा माझा काव्यसंग्रह भावतरंग रूपी काव्यसंग्रह ज्या प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला ते आमचे परम स्नेही प्रभाकर पवार यांनी या पुस्तकाची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यांनी असं म्हणतात की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आपण आणू शकत नाही. त्यांनी मला धीर दिला, आधार दिला आणि मला सांगितलं सर तुम्हाला जसे जमेल तसे द्या आणि नाही दिले तरी मी करेल. मग मला थोडीशी हिंमत आली आणि मी ज्या संस्थेमध्ये काम करतो तेथील काही लोकांना माहीत झालं मी मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये छानपैकी मराठी भाषेची महती गाऊन सादर करायचो. मग त्या लोकांना वाटलं अरे हा माणूस काहीतरी चांगलं सांगतोय. मग त्यांच्यामध्ये माझी हे वाढत गेली. आणि अजून एक विशेष सांगावं असं वाटतंय की या भावतरंग या पुस्तकामुळे आमच्या GITC बेलापूर SBIच्या जे DMD मॅडम आहेत त्यांना मी हे पुस्तक दाखवलं. त्यांनी हे पुस्तक वाचल्यानंतर सगळ्या ऑफिसरांना ऑर्डर केली की या माणसाचा आपल्याला सत्कार करायचा आहे. आता माझ्या हे काही ध्यानात नव्हतं का एवढ्या मोठ्या मॅडम आपल्याला सत्कार करते. केवळ मला भीतीच वाटत होती की या बघतील का तरी आपल्या काव्यसंग्रहाकडे. पण जेव्हा त्यांनी या कविता वाचल्या तेव्हा सगळ्यांना ऑर्डर केली की या माणसाचा आपल्याला सत्कार करायचा आहे. आणि त्यांनी 15 ऑगस्टला माझा मोठा सत्कार केला. असे सन्मान मी जेव्हा जेव्हा कवी संमेलनाला जायचो तिथे माझ्या पाठीवर थाप देणारी मंडळी, शाबासकी देणारी मंडळी मला मिळत गेली. आणि या प्रेरणेतून मी या पुस्तकरूपी हे पुष्प निर्माण होऊ शकलो. यासाठी आमचे श्रीगुरु जे आमचे आध्यात्मिक गुरु आहेत शंकर महाराज पटोळे अंबरजे, हे आम्हाला जे कीर्तनातून एकांतामध्ये लोकांतामध्ये जे सांगतात ते ऐकलेलं ते माझ्या मनावर त्याची एक वेगळी प्रतिमा निर्माण होत गेली. आणि त्यातूनच हे काव्यरूपी पुष्प निर्माण होऊ शकलं. मी स्वतः शेतकरी आहे. मी 12-12 तास नांगर हाकललेला माणूस आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची काय दशा आहे ही मला चांगलं माहित आहे. आणि म्हणून मी या शेतकऱ्यावर कविता लिहिल्या. सरांनी तर एका गझलेचं सांगितलं का किसान. खरोखर मॅडम सगळ्यांना मी सांगतो की शेतकऱ्याची अवस्था अगदी दयनीय आहे की कर्जामध्येच गेली त्याची हयात सारी आणि कर्जामध्येच आता बुडतो किसान आहे. खरोखर कर्जामध्ये बुडतोय. आणि आपली ही संस्कृती आहे, आपला कृषी प्रधान देश आहे, परंतु शेतकऱ्याकडे जेवढा भावनेनं पाहायला पाहिजे तेवढ्या भावनेनं जो माल आम्ही पिकवतो त्याची किंमत ठरवण्याची आम्हाला हे नाही. आम्ही त्याची किंमत ठरवू शकत नाही. एखाद्या फॅक्टरीवाल्याने जर एखादा माल निर्माण केला तर तो त्याची किंमत स्वतः ठरवू शकतो. मग आम्ही पिकवलेला माल त्याची किंमत आम्ही का ठरवू शकत नाही. ही खंत माझ्या मनात आहे. हे ऐकून जर कदाचित शासनाने याची दखल घेतली तर मला वाटेल माझं हे काव्य सक्सेस झालं. कारण जो पिकवतो त्यांनी त्याचा भाव ठरवलं पाहिजे. आम्ही पिकवतो आणि तुम्ही त्याचे भाव ठरवणारे कोण, ही माझी एक खंत आहे. आणि हे जेव्हा होईल तेव्हा शेतकऱ्याला नक्कीच चांगले दिवस आलेले असतील. आणि हे दिवस आपल्याला पाहायचे आहेत. मी माझ्या कवितेतून
श्रीगुरूंच्या बद्दल, भगवंताबद्दल, नवे नवे समग्र सृष्टीबद्दल जसं माऊलीने पसायदान मागितलंय, प्रार्थनेमध्ये मागितलंय, हे भगवंता हे जग सुखाने भरू दे. मी एक वेळ दुःखामध्ये असलो तर चालेल, पण हे माझं विश्व ज्या भगवंताने मला घडवलंय, ज्या भगवंताने तुम्हाला घडवलंय आणि या भगवंताची लेकरं आपण आहोत आणि म्हणून हे विश्व सुखाने भरलं पाहिजे, ही माझी ही आम्हाला शिकवण आमच्या श्रीगुरूंच्या माध्यमातून सदैव मिळते आणि तेच माझ्या या काव्यातून निर्माण केलंय. आता कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल की भावतरंग हेच नाव का ठेवलं? तर भाव म्हणजे आपल्या मनात ज्या भावनांचे कळवळ निर्माण झाले, सुखदुःखाच्या प्रसंगी, इतर प्रसंगी जे काही आपल्या मनात भाव निर्माण झाले त्याचं कुठेतरी प्राकटीकरण जे आहे ते या काव्यातून मी केलेलं आहे. मी तुम्हाला एखादी कविता सादर करतो. जास्त बोलत नाही, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि ते भान ठेवूनच आपण केलं पाहिजे. मग मी फक्त एकच कविता सादर करेल, थोडस याच्यामध्ये सादर करू गेय रूपात. मानवाच्या जे हिताचे काम आहे, त्यात माझा पाहतो मी राम आहे. मानवाच्या जे हिताचे काम आहे, त्यात माझा पाहतो मी राम आहे. वाढ व्हावी वेतनाची चान्स वाटे, वाढ व्हावी वेतनाची चान्स वाटे, वाढ व्हावी वेतनाची चान्स वाटे. ना कधी अंगास ज्यांच्या घाम आहे, मानवाच्या जे हिताचे काम आहे, त्यात माझा पाहतो मी राम आहे. पाहिल्यावर शांतता वाटे मनाला, पाहिल्यावर शांतता वाटे मनाला, पाहिल्यावर शांतता वाटे मनाला. वाटते मजते विठूचे धाम आहे, मानवाच्या जे हिताचे काम आहे, त्यात माझा पाहतो मी राम आहे. मोह माया त्यागता येईल त्यांना, मोह माया त्यागता येईल त्यांना, मोह माया त्यागता येईल त्यांना. श्री गुरूंनी ज्यास विधले नाम आहे, मानवाच्या जे हिताचे काम आहे, त्यात माझा पाहतो मी राम आहे. वेड ज्याचे लागले त्या राधिकेला, वेड ज्याचे लागले त्या राधिकेला, वेड ज्याचे लागले त्या राधिकेला. श्याम रंगी रंगला जय राम आहे, मानवाच्या जे हिताचे काम आहे, त्यात माझा पाहतो मी राम आहे. आणि अजून एक की आज आपण पाहतो की मुलं जे आहेत ते आईवडिलांपासून दुरावत चाललेली आहेत. आणि त्याच्यावर सुद्धा मी एक गझल लिहिलेली आहे की इतकी कशी मुले ही निष्ठुराज झाली, इतकी कशी मुले ही निष्ठुराज झाली, सोडून माय बापा ती वेगळी निघाली,
सोडून माय बापा ती वेगळी निघाली. देऊन जन्म ज्यांना लाडात वाढवावे, देऊन जन्म ज्यांना लाडात वाढवावे, फुटताच पंख त्यांना ती पाखरे उडाली, फुटताच पंख त्यांना ती पाखरे उडाली. ज्यांच्या मुलेच आम्ही झालोत स्थिर स्थावर, ज्यांच्या मुलेच आम्ही झालोत स्थिर स्थावर, त्या वृद्ध माय बापा नाही कुणीच वाली, नाही कुणीच वाली. त्यांची अवस्था काय होते ते पुढे वर्णन केले. एकाकडे पितान दुसऱ्याकडेच माता, एकाकडे पितान दुसऱ्याकडेच माता, पुसणार कोण सांगा त्यांची आता खुशाली, पुसणार कोण आता त्यांची आता खुशाली. मग असं झाल्यावर काय करतात ती फक्त एकमेकांकडे पाहतात. म्हणून पुढच्या शहरामध्ये म्हटलंय, एका दुजाकडे ती प्रेमामध्ये पाहती, एका दुजाकडे ती प्रेमामध्ये पाहती, करणार काय त्यांचे झालेत हात खाली, करणार काय त्यांचे झालेत हात खाली. मी आता सर्वांना खूपच सुंदर, खूपच सुंदर जयराम सर. एकदम अप्रतिम असं तुमचा काव्यसंग्रहाबद्दल तुम्ही तुमचा अनुभव शेअर केलात आणि त्याच्या काही कवितेच्या ओळी सुद्धा तुम्ही मार्मिकपणे आमच्या समोर मांडलात. गझल सुद्धा एक सुंदर पद्धतीने तुम्ही मांडलात. आपल्याला थोडंसं कार्यक्रमाचं हे पण खूप आहे, आपल्याला वेळही झालेला आहे. तर यापुढे मी आपले महाराष्ट्राचे जे अध्यक्ष जे आहेत किरण तोडकर सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटातच आपलं वक्तव्य व्यक्त करावं, कारण की वेळेचं सुद्धा आपल्याला बंधन आहे. तर आपण थोडक्यातच आवरून घेऊया. तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. प्रथमतः सर्वांचे स्वागत. महारथींच्या मध्ये आता ह्यो साक्षी काय बोलणार असं काय बघा झालेलं आहे. कणसे सर खरंच नतमस्तक होऊन तुमच्या साहित्याला, आमच्या सातारा जिल्ह्याचे रत्न म्हणू शकतो आम्ही, रत्न म्हणतो त्यांना. कणसे सर एक लेखक, प्राचार्य, ह्यांनी ह्या कार्यक्रमाला मी त्यांना सांगितलं अशा लेखकांचं कविता संग्रह आपण हे करायचे, आणि त्यांनी ते निमंत्रण स्वीकारून अध्यक्षपद घेऊन इतकी सुंदर चर्चा केली. खरं तर बोलायचं म्हणलं तर एका कवितेवर माझ्या मते मी 10 दिवस बोलू शकतो एका कवितेवर. जयराम सर, आता माझी कविता तुम्ही म्हटली आई वडिलांच्यावरनं ती गझल, तेव्हा तर मी काही कविता म्हणणार नाही कारण तुम्ही ती म्हटली. तर अप्रतिम म्हणजे वाचन तर सुंदरच तुम्ही केलं, आणि त्यानंतर त्याची कवितेची फोड, परत प्रस्तावना असून द्या, अध्यक्षाचं भाषण असून द्या, कणसे सरांनी अप्रतिम मांडून गेलं. परत नव्या दामाचे साताराचे आमचे प्रतीक सर, कवितेत बोलायचं म्हणलं तर कोणाचं वय बारीक कमी जास्त काय नसतं. कविता लहान 6 वर्षाच्या व्यक्तीला बी म्हणजे मुलीला बी सुचते, आणि 99 वर्ष 100 वर्ष किंवा त्याच्यावर जगणाऱ्या व्यक्तीला बी सुचते. कवितेला वय नसतं. आणि त्यामुळे आणि प्रतीक सरांनी बी कवितेचे म्हणजे अर्धा भाग पुस्तकाचा अतिशय सुंदरते सादरीकरण केला. त्यानंतर आदरणीय गुरुवर्य सुहासराव सर, आपण बी म्हणजे एक रत्नच आहात की सुहासराव सरांच्यावर एक गोष्ट मी सांगेन की आपण जी बाळूमामा ही मालिका बघतो सर, त्या मालिकेत त्यांची मुलगी काम करते, तिचे हे वडील म्हणजे मुलीला हे घडवलं, स्वतःचं करिअर आत्ताशी घडवायला लागले ती साहित्य क्षेत्रातनं, पण मुलीसनी दोन मुली त्यांना दोन्ही मुलीसनी घडवलं. आणि मुंबईसारख्या ठिकाणी राहून त्यांनीही सुद्धा ते आपल्या भावतरंग या कवितेबद्दल आपलं म्हणजे प्रत्येक कवितेची फोड उखल चांगली केली. मी खरंच त्यांचे मनापासून स्वागत करतो. आणि आपण म्हणतो ना, हा आधार तुम्ही काहीही करा, पण ह्या म्हणजे झाडं उगवा, नद्या फिरवा, काय पळवा, नाही तर तिकडे काय बघा, पण त्याला पृथ्वीची गरज लागते. मग ती पृथ्वी म्हणजे काय, ते व्यासपीठ म्हणू शकतो मी त्याला. आणि ते व्यासपीठ मिळवण्याचं काम ही पल पब्लिकेशन संस्था, त्याचे सर्व आमच्या लीनाताई पाटील, मी त्यांना धरणी म्हणेन, आई म्हणेन, जननी म्हणेन, कारण त्यांनी त्यांच्या मुलांना, त्यांच्या दोन्ही मुलांना घडवलं, चांगल्या उच्च ठिकाणी शिक्षण देऊन. आणि मी तर आई कोण हे तुम्हाला सांगतो की जी स्वतःच्या मुलांना घडवते, जी स्वतःच्या परिवाराला घडवते,
जी स्वतःच्या तालुक्याला घडवती, जी स्वतःच्या जिल्ह्याला घडवती, जी स्वतःच्या महाराष्ट्राला घडवते, जी स्वतःच्या भारताला घडवती, ती म्हणजे आई. आणि ती आई जर कोण असेल तर लीनाताई पाटील. एक म्हणजे भरपूर मी बोलू शकतो, म्हणजे प्रमाण आहे त्या गोष्टींना. कारण आज हा जयराम सर कार्यक्रम होतोय ना, की जोग नाही की तिथं गुजरातला बसून तुम्ही मुंबईत, मी सातारामध्ये, प्रतीक सर सातारामध्ये, कनसे सर इथं, म्हणजे आपण चारी दिशेला सर्वत्र बसून हा कार्यक्रम समजा अरेंजमेंट करणं, समजा रेकॉर्डिंग करणं, शूटिंग करणं, आणि माझ्या विनंतीला मान दिला की मी असा सर म्हणजे जयराम सरांचा कविता संग्रह असा मी वाचलेला आहे. आणि म्हणले आपलं कामच आहे, जो तळागाळातला कवी आहे ना, पल्पचं काम आहे तळागाळातला कवी, मातीतला कवी आकाशात न्याचा. आणि ते आज पल्पनं काम केलं. म्हणजे मातीत काम करणारं व्यक्तिमत्व, इतकं सुंदर टॅलेंट व्यक्तिमत्व लोकांना माहीत नव्हतं, पण उद्या अख्ख्या महाराष्ट्राला जयराम सर माहीत होईल की खरंच जयराम सर नावातच जय आहे, राम आहे, रामातच काव्य आहे. त्यामुळे काय तुमच्याविषयी बोलायच नको. म्हणजे जयराम सर उद्या तुम्हाला सांगतो. आणि सुहास सरांनी पोटतिडकीनं बोलले की जयराम सरांच्या एका गझलचं गीत व्हावं. मी तुम्हाला शब्द देतो सर, तुमच्या कवितेच्या गझलांचं, त्या गझलचं गीत होणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला. मी म्हणजे मोठा कोण नाही, मी बी एक साहित्यिक कवी वगैरे, आणि मी बी शेतकरीच आहे. पण आहे तुमच्या साहित्यात तेवढी दमदारपणा आहे, आणि निश्चितच ते होईल, काळजी करू नका. आता मी कविता काय सादर करणार नाही, भरपूर काय बोलायसारखं आहे. आणि खरंच सांगतो, हे सर्व धाडस, हे सर्व पेललं ते आमचे संदीप पवार सर, अध्यक्ष पालघरचे, की त्यांनी आज दिवसभर शाळा बघायची. म्हणजे कसं असतं, प्रत्येक गोष्टीची जाण पाहिजे. एखादा कार्यक्रम घेतल्यानंतर दिवसभर शाळा सांभाळायची, प्रत्येक सर येते, ते येते, एक शिक्षक, आणि दिवसभर हे सर्व सांभाळून एवढा रिसर्च तुमच्या पुस्तकावर तुमचा. आणि तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच की सर्वांना पुस्तकं मिळाली, पण संदीप सरांना पुस्तक जवळ असून मिळालं नाही. पण PDF फाईल समधी वाचून, समध्यांचा अभ्यास करून, प्रत्येक लेखक, प्रत्येक कवीचा, प्रत्येक पाहुण्यांचा अभ्यास करून आज ते तिथं उभे आहेत. आणि कार्यक्रम घेण्याचं त्यांनी म्हणजे पालघरच्या आमची संस्था आहे, त्या अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी ते एक मोठं शिवधनुष्य पेललं. आणि आज हा पहिलाच कार्यक्रम मी म्हणेन आपला. आणि सर तुमचाही पहिलाच कविता संग्रह. आणि आम्ही बोलतो पब्लिकेशन की आमच्याशी पुस्तक प्रकाशन करा किंवा इतरांच्याशी प्रकाशन करा. तुमच्या पुस्तक आणि तुमचं साहित्य दमदार असेल तर आम्ही त्याला निश्चितच विश्वापर्यंत नेण्याची जिम्मेदारी घेतो, आणि घेतली आहे, आणि केलं आहे. म्हणजे आम्ही कवीचं पुस्तक छापतो, ते विक्री करतो कमीत कमी खर्चात, आणि त्या कवीला रॉयल्टी देतो. म्हणजे त्या कवीशी पैसा नसू द्या, पण कवीला आम्ही पैसा देऊन कवीचं पुस्तक आम्ही विकतो. काय 3-5 हजार रुपये त्याच्यापासून घेऊन त्याचं पुस्तक प्रकाशित घेऊन हे करून त्याला जग जाहीर विजेता करतो. का करतो तर तो कवी हा, मी तर म्हणेन ह्या पृथ्वीचा धरणीनंतर जो सावली देणारा कोण आहे ना, तो कवी असतो. म्हणजे धरणीची सावली म्हणजे तो कवी. आणि मग ह्या कवीला मग आम्ही धरणीचं काम तर आमच्या जनताही करतात, मग ह्याच्यावर फुलवायचं काम का म्हणून आम्ही केलं नाही पाहिजे, मग ते काम आम्ही करतोय. पल्पक आणि एक आवर्जून एक गोष्ट उल्लेख करायचा वाटतो की लीनाताईंच्या कन्या म्हणजे पल्पकच्या मॅनेजिंग डायरेक्टर आज तैवान देशात ते शिकतात, आणि तैवान देशातून IT मध्ये ते शिकून तिथून मराठी साहित्यासाठी काम करतात. मराठी साहित्यासाठी म्हणजे इंग्रजी माध्यमातून एक मुलगी शिकते महाराष्ट्राचे, आणि मराठी साहित्यासाठी तिथून काम करते. त्यांची 4 पुस्तकं झाली, ते विविध पुरस्कार मिळाले आहेत. म्हणजे अशी व्यक्ती जर आपल्याला लाभली तर निश्चितच आपण प्रत्येक मराठी साहित्य आज महाराष्ट्रभर गाजते, उद्या राज्यभर बी गाजते, आणि उद्या विश्वात गाजल, ही जिम्मेदारी घेऊन आम्ही सर्व काम करतोय. आणि मी आता जास्त काही येत नाही तर थोडी रजा घेतो, आणि खरंच सर्वांचे स्वागत. खरंच किरण सरांनी सांगितल्याप्रमाणे आपला पल्प उत्तरोत्तर वाढत जाणार आहे, आणि प्रत्येक साहित्याला, प्रत्येक कवीला एक वेगळं स्थान निर्माण करून देणार आहे. की जसं जयराम सरांचं पुस्तक प्रकाशित झालं, त्यांचं जी चर्चासत्र घेतलं, तसं अनेक कवींना आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करून त्यांचंही आपण प्रकाशन करणार आहोत. पुढे मी आपल्या लीना मॅडम आहेत शिव, त्यांना मी विनंती करतो की त्यांनीही 2 मिनिटांमध्ये आपलं वक्तव्य व्यक्त करावं. सगळ्यांना नमस्कार. सगळे तुम्ही मला ओळखतायच, मी लीना पाटील.
खरं सांगायला गेलं तर पहिलं कौतुक मी किरण सरांचं करेन. कारण किरण सर असा माणूस आहे की त्यांनी सगळ्यांना आपल्या पल्प परिवारामध्ये जोडून ठेवलेलं आहे. वाटतं तशा गोष्टी एवढ्या सोप्या नाही आहेत, कारण सगळ्यांना कम्युनिकेट करणं, आपला हा कार्यक्रम आधीही झालेला ठरलेला होता आणि परत तो रिअरेंज करणं, सगळ्यांचे वेळा जाणून घेणं, सगळ्यांना परत परत कॉल करणं, सगळ्या गोष्टी कनेक्ट करणं, ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे. आणि हसत खेळत मेन म्हणजे तो माणूस ह्या सगळ्या गोष्टी कधी करून जातो हे पण मला लक्षात येत नाही किंवा मला कळतही नाही. आणि त्यांना साथ देणारे तुमच्यासारखे सगळे रत्न. संदीप सरांचा तर विषयच नाही, कारण सगळ्या गोष्टी ऑलरेडी रेडी मॅडम असं असं झालेलं आहे. त्याला म्हणजे करेक्टच असतात. साहजिकच आहेत, तुम्ही सगळे कवी लेखक आहात आणि ऑलरेडी तुम्ही या सगळ्यामध्ये काम करताय, पण तुमच्या सगळ्यांची एवढी जी साथ आहे पल्पबला आणि ती सगळी तुमच्यासारखे रत्न पारखायची जबाबदारी मी किरण सरांच्यावर दिली आणि ते इतके छान पद्धतीने ते करतायत हे बघून खरंच खूप मला आनंद होतोय. आणि तुमच्यासारखे रत्न मला माझ्या पल्प परिवारामध्ये, माझ्या परिवारामध्ये, मी आपल्या परिवार याच्यासाठी म्हणत नाहीये, कारण आज ही जबाबदारी सगळी जे तुम्ही सगळ्यांनी विश्वास या पल्प परिवारावर ठेवलेला आहे, साहजिकच हा विश्वास कायम टिकवण्याचा माझा प्रयत्न असेल. आणखी एक गुड न्यूज आपल्या पल्प परिवारातर्फे तुम्हाला लवकरच मिळेल. आपण रिसर्च जर्नल चालू करायचा प्रयत्न करतोय, चालू करायच्या वाटेवर आहोत आणि त्यामध्ये माझा एक प्रयत्न असा राहील की आपण मराठीतून रिसर्च पेपर या जर्नलमध्ये लवकरात लवकर घ्यायला चालू करू. तर ही एक गोष्ट मराठी भाषा संवर्धनासाठी करायची आपली प्रोसेस चालू आहे आणि ती लवकरच आपली अनाउन्समेंट होईल आणि आपल्या सगळ्यांच्या समोर ते लवकरच येईल. आता दुसरी गोष्ट, भावतरंग. कवीच्या लेखणीमध्ये एवढी जबरदस्त ताकद आहे की तुम्ही किती शिकलाय, तुमचं शिक्षण किती आहे, ह्या गोष्टी मॅटरच करत नाही. कवी हा बहिणाबाई चौधरींनी सुद्धा त्यांच्या लेखणीतून स्वतःची ओळख केली. त्या पद्धतीनं तुम्ही सिक्युरिटी आहात की तुमचं शिक्षण काय आहे, तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या भारताच्या मातीतला एक पर्सन आहे, ही खूप मोठी गोष्ट आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की तो माणूस ही लेखणी लिहितोय आणि हातात घेऊन लिहितोय. त्यामुळं आपल्याला भारतातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या मातीतले हे जे रत्न आहेत, ह्या ज्या कवी लेखक आहेत, यांना आपल्याला वर आणायचं आहे आणि यांना एक व्यासपीठ द्यायचं आहे. आणि हे सगळे तुमच्या मदतीनं आणि तुमच्या सहकार्यानंच हे स्वप्न आपलं पूर्ण होत आहे. भावतरंग, भावना मोकळ्या करणं, आपला एक मनातली वाट मोकळं करणं, हे कवीच्या लेखणीशिवाय दुसरं कुणी करू शकत नाही. एक मित्र असा असतो ज्याच्याजवळ आपण बोलतो आणि ते पण आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत. प्रत्येकाला लेखणीनं त्याच भाषेत लिहिता येईल असं नाहीये, पण लेखक हा असा आहे की ज्यावेळी तो 2 शब्द लिहितो, जसं सरांनी सांगितलं, कराळे सरांनी, की शेतकरी, आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत, सगळे शेतकऱ्याचे. हे सगळे विषय आपल्याला इतके जवळचे आहेत की ह्या सगळ्या भावना मोकळा करणारा जर एक माणूस असेल तर तो फक्त कवी. आणि त्या कवीमुळं आज आपल्याला आपलं सगळ्यात महत्वाचं संतुलन ठेवणारी गोष्ट म्हणजे आपल्या भावना. जर तुमच्या भावना मोकळ्या करून तुमच्या भावनेला वाट देणारा जर माणूस असेल तर आज तुम्ही 90% टेन्शन तुमचं तिथं जातं आणि टेन्शन नसेल तर तो माणूस सक्सेस होतोच होतो. आणि हे करणारं काम कोण करतं? सगळ्यात महत्वाचं कवी. आज एखादं गाणं ऐका, तुम्ही फ्रेश होता. आज एखाद्या लाडक्या कवीची, एखादी कवयित्रीची कविता ऐका, तुम्ही फ्रेश होता. आज कराळे सरांनी 1.5 तास कसा घेतला, त्यांच्या कवितांनी कसा घेतला, काहीच लक्षात आलं नाही. आणि ही जादू फक्त कवींच्या मध्ये. आणि भावतरंग, आता सगळ्यांनी म्हटलं तसं बराच वेळ झालाय, जास्त वेळ घेऊन चालणार नाहीये, त्यामुळे मी पण कविता वगैरे काही सादर करत नाही. ऍक्च्युली मला एक कविता यामधली खूप आवडली. सार्थ व्हावे जगणे, कर्म चांगले करता मिळे फायदा दुगुणे, आहे क्षणिक जीवन सार्थ करावे जगणे. कुठलाही विषय कराळे सरांनी ह्या कविता, या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी सोडलेला नाहीये.
सगळ्या प्रकारच्या कविता, इवन गझल सुद्धा त्यांनी यामध्ये घेतलेल्या आहेत. अतिशय छान असा काव्यसंग्रह आहे आणि पल्प परिवारातर्फे याचे चर्चासत्र संदीप सर, किरण सर, प्रतीक सर आणि सगळ्यात महत्वाचं सुहास सर आहेत आणि कनसे सर. आज एवढे ज्येष्ठ लेखक आम्हाला इथं आपल्यासारखे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक कनसे सरांच्या सारखे अध्यक्ष लाभले. या सर्वांचं खरंच खूप खूप धन्यवाद. जयराम कराळे सरांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी माझे इथं 2 शब्द संपवते. खूप सुंदर मॅडम. एक मिनिट बोला किरण सर. बरं का, हे आपले प्रतीक सर आहेत का नाही, ते टेक्निकल कॉलेज सातारा इथे शिकवतात आणि उद्या त्यांच्या इथं त्यांच्या वतीने एक मोठा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी पल्प पब्लिकेशन तर्फे शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. शुभेच्छा सर. धन्यवाद मॅडम. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खरंच आपल्या शुभेच्छा तर बरोबरच आहेत, पल्प सगळ्यांच्या बरोबरच आहे. आजच्या ह्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून भावतरंग प्रत्येकाच्या मनामध्ये आज तरंग उठलेलेच आहेत आणि असा हा प्रत्येकाच्या भावनेला वाट करून देणारा हा जो काव्यसंग्रह आहे, त्या काव्यसंग्रहाचं आज आपण या ठिकाणी चर्चासत्रामध्ये त्याचं खूप एक मार्मिक पद्धतीने एक त्याचा काव्याचा एक खुलासा आपण या ठिकाणी केला आणि लीना मॅडम तर आहेतच की आपल्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये साथ देणारच आहेत आणि पल्पच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रयोगातून आपल्याला पुढे नेण्याचं काम करणार आहे. ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्यात गाठी, निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. ओल असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी, समोर आपल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी. कार्यक्रमाचे अध्यक्ष कणसे सर यांनी सुद्धा काव्यसंग्रहाच्या माध्यमातून तिरंगाबद्दल उत्तम अशी माहिती दिली. प्राजक्ताच्या फुलाची उपमा देऊन त्या ठिकाणी प्राजक्ताच्या फुलाचं उदाहरण देऊन उत्तम पद्धतीने उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी समजावलं. त्यांचंही या आजच्या कार्यक्रमामध्ये मी खूप खूप आभार मानतो. त्याच्यानंतर पल्पचे शिवलीना मॅडम तसेच आपल्या पल्प महाराष्ट्र अध्यक्ष किरण सर यांचं सुद्धा मी आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप आभार मानतो. त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहास सर तसेच प्रतीक सर यांनी सुद्धा उत्तम असं एक काव्यसंग्रहाचं मार्गदर्शन केलं. त्या काव्यसंग्रहाची उत्तम अशी त्यांनी माहिती सांगितली, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आज या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर पल्प परिवाराची सर्व कमिटी तसेच आपल्या पल्प परिवाराच्या सचिव रुपाली मॅडम ह्या सुद्धा ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. त्याच्यानंतर आपल्या पल्पच्या डायरेक्टर शेजल मॅडम यांचं सुद्धा मी आज या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. ज्या भलेही बॅकग्राऊंडला राहून असतील पण त्यांनी सुद्धा आज हा कार्यक्रम ऑनलाईन कसा जाईल यासाठी त्या कार्यरत आहेत आणि ते काम करतायत. म्हणजे एक मिस्टर इंडिया म्हणून जसं एखादं काम करावं तसं ते काम करतायत, तर त्यांचं सुद्धा मी या कार्यक्रमामध्ये आभार मानतो. कुणाचा आभार राहिले असतील तर सर्वांचंच मी आभार मानतो आणि गोड मानून घ्यावं. तसे जयराम सर तुम्हालाही तुमच्या भावी वाटचालीसाठी पुढच्या काव्यसंग्रहासाठी मी शुभेच्छा देतो. मातीच्या गोळ्याला देई नवे रूप कुंभार, सहजपणाने जन्मा येई नवा एक आकार, मार्ग सदा दाखविला आम्हा तुमचे आजचे विचार, आपण आलात आज आपले मनापासून आभार. आणि सर्वांचा आज मी सगळ्यांचा आभार मानतो आणि आपला कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यांनी एकदा आपल्या आपल्या जवळचं पुस्तक दाखवा. सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. कराळे सर तुम्हाला पहिल्या काव्यसंग्रहाच्या खूप खूप शुभेच्छा. पल्प परिवारातर्फे तुमचे लिखाण असंच चालू राहू देत. धन्यवाद.